तुम्ही रोज मेहनत करतात पण सरकारच्या यादीत तुमचं नाव आहे का? एक कार्ड जे तुमचं भविष्य बदलू शकतंय. तुम्ही हा कार्ड दुर्लक्ष करताय पण हा कार्ड तुम्हाला दुर्लक्ष करत नाही. ई श्रम कार्ड करणार की अजूनही गैरसमजात राहणार? नमस्कार मित्रांनो, मी आहे निकिता दादासाहेब तुपे आणि सगळ्यात महत्त्वाची माहिती मी तुम्हाला इथे देणार आहे. म्हणून बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. आजच्या या व्हिडिओमधून आपण एक खूपच महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत, ते आहे ई श्रम कार्ड. भारत सरकारने 2021 मध्ये हा एक राष्ट्रीय डाटाबेस म्हणून सुरू केला आहे, जो विशेषतः अनऑर्गनाइज्ड वर्कर्स म्हणजेच असंघटित कामगारांसाठी तयार करण्यात आला आहे. तर मग ई श्रम कार्ड नेमकं काय आहे, ते कसं काम करतं आणि या कार्डचे खरेखुरे फायदे कोणते मिळतात, चला तर मग बघूया, एका मागोमाग डिटेलमध्ये समजून घेऊया. भारत सरकारने भारतातील सर्व अनऑर्गनाइज्ड सेक्टरमधील कामगारांसाठी एक योग्य नोंद ठेवण्यासाठी एक मोठा राष्ट्रीय डाटाबेस तयार केला. कारण या सेक्टरमध्ये काम करणाऱ्या लाखो लोकांसाठी ना तर PF असतो ना तर ESI असतं आणि त्यामुळे त्या सरकारच्या अधिकृत नोंदणीपासून पूर्णपणे दूर राहतात. तर यात रोजंदारी मजदूर, बांधकाम कामगार, रस्त्यावरच्या भाजी फळ विकणाऱ्या वेंडर्स, ऑटो आणि टॅक्सी चालक, घरघरात जाऊन काम करणाऱ्या हाऊसमेट्स, टेलरिंग काम करणारे लोक, मासेमारी करणारे लोक, शेतातील काम करणारे, तसेच इतर अनेक असेच काम करणारे लोक यांचा समावेश होतो. तर भारतात अशा प्रकारचे असंघटित कामगारांसारखी संख्या कोट्यवधींमध्ये आहे. पण पूर्वी सरकारकडे या सर्व कामगारांची एकही अचूक अपडेटेड यादी नव्हती. त्यामुळे काय होत होतं, अनेक वेलफेअर स्कीम्स होत्या, ज्यात गरजू लोकांसाठी मोफत घर, आर्थिक मदत, आरोग्य योजना, विमा फायदे यासारख्या सर्व सुविधा असतात. तर त्या कामगारांपर्यंत ह्या सगळ्या सुविधा पोहोचत नव्हत्या, कारण सरकारकडे त्यांचं खरंच कोणाला मदत आहे याची नोंद नव्हती. हीच मोठी समस्या सोडवण्यासाठी ई श्रम कार्ड तयार करण्यात आलं. तर ई श्रम कार्ड बनवताना कामगारांची सर्व बेसिक माहिती, जसं की त्यांची वैयक्तिक माहिती, आधार कार्ड नंबर, बँक डिटेल्स, राहण्याचं ठिकाण आणि ते नेमकं कोणतं काम करतं याची नोंद घेतली जाते. ही सगळी माहिती जोडून मग कामगारांना दिलं जातं एक खास युनिक नंबर, UAN नंबर, म्हणजेच युनिव्हर्सल अकाउंट नंबर. आणि या UANचं खास वैशिष्ट्य म्हणजे हे नंबर लाईफ टाईम व्हॅलिड असतं. म्हणजे एकदा UAN मिळालं की ते आयुष्यभर सरकारच्या सिस्टममध्ये कायम राहतं. कामगार कुठेही गेला, कोणतंही काम केलं, त्याची ओळख कायम राहते. आता आपण याचं एक साधं उदाहरण मी तुम्हाला सांगते. एक खूपच सोपं उदाहरण आपण घेऊया. राजू नावाचा एक फळ विक्रेता आहे. रोज सकाळी बाजारातून फळ घेऊन येतो आणि रस्त्यावरच्या एका छोट्याशा ठेल्यावरती तो ते फळं विकतो. त्याचं संपूर्ण उत्पन्न, रोख रक्कम त्याच्यावरती चालते. आता त्याच्याकडे ना तर PF आहे, ना तर ESI आहे आणि ना तर त्याचं नाव कोणत्याही सरकारी नोंदवहीत आहे. आता सरकारच्या काही स्कीम्स आल्यावर तरी त्याला त्याचा काही उपयोग होत नाही, कारण सरकारकडे राजू नावाचा हा कामगार तर अस्तित्वातच नाही. पण राजू जर ई श्रमवर नोंदणी करतो तर तो अधिकृतपणे सरकारच्या नॅशनल डाटाबेसमध्ये नोंदवला जातो. तर त्याची ओळख अनऑर्गनाइज्ड वर्कर म्हणून गव्हर्नमेंट रेकॉर्ड्समध्ये नक्कीच होते. आता सरकारला माहीत होतं की राजू हा एक फळ विक्रेता आहे आणि त्याला कोणत्या स्कीम्स मिळायला हव्यात, कोणता विमा मिळू शकतो, त्याला कोणत्या मदतीचं प्राधान्य द्यायला पाहिजे, हे स्पष्ट होऊन जातं, है ना. तर अशाच प्रकारे ई श्रम कार्डमुळे राजूसारखा छोटा फळ विक्रेता किंवा शैलाताईसारखी आपली घरकाम करणारी महिला किंवा छोटूसारखा ऑटो ड्रायव्हर हे सर्व सरकारच्या नजरेत येतात आणि त्यांना मिळणारे फायदे अधिक योग्य आणि जलद पद्धतीने पोचू लागते. आता यामुळे अनऑर्गनाइज्ड कामगारांना अधिक सुरक्षितता, भविष्याची हमी, सरकारचे मिळणारे योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळू शकतोय. ई श्रम कार्ड केल्यावर तुम्हाला सरकारकडून थेट 3000 रुपये मिळत नाही. ई श्रम कार्ड हा फक्त अनऑर्गनाइज्ड वर्कर्सचा मोठा डाटा रजिस्टर आहे. म्हणजेच प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना PMSYM या पेन्शन स्कीममध्ये सामील होण्याची संधी मिळू शकते. आता या योजनेमध्ये जर प्रवेश घ्यायचा असल्यास तुम्हाला हे 3 गोष्टी फॉलो कराव्या लागतील. पहिलं म्हणजे वय तुमचं 16 ते 40 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे. दुसरं म्हणजे तुम्हाला दर महिन्याला थोडंसं योगदान भरावं लागतं, जसं की उदाहरणार्थ 100 रुपये महिना. सरकारही तुमच्या नावाने तेवढंही योगदान भरू शकतंय. आणि एकदा तुम्ही 60 वर्षाचे झाले
की या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला दर महिन्याला साधारण 3,000 रुपयेपर्यंतची पेन्शन मिळू शकते. म्हणजे भविष्यकालीन आर्थिक सुरक्षेसाठी तुम्हाला एक आधार राहील. समजा आता मी उदाहरण तुम्हाला देते. रमण्य नावाचा एक व्यक्ती आहे आणि तो 30 वर्षाचा कुली आहे. तो ई श्रम कार्ड केल्यानंतर PMSYM मध्ये एनरोल करतो. तो दर महिन्याला 100 रुपये भरतो आणि सरकार त्याच्या नावाने 100 रुपये भरते. तर भविष्यात रमण्णा जेव्हा 60 वर्षाचा होईल तेव्हा त्याला या योजनेतून दर महिन्याला सुमारे 3,000 पेन्शन मिळू शकते. म्हणून हा ताबडतोब पैसे मिळण्याचा कार्यक्रम नाही, हा फ्युचर सिक्युरिटीचा आर्थिक आधार देण्यासाठी योजना आहे. आता जरा सविस्तर आणि सोप्या भाषेत बघूया ई श्रम कार्डचे खरे आणि प्रॅक्टिकल उपयोगी फायदे काय आहेत. आता हा कार्ड म्हणजे अनऑर्गनाइज वर्करसाठी एक मोठा सुरक्षा कवच आहे आणि रोज मजुरी करणारे जसे की बांधकाम, रस्त्यावरचे दुकानदार, ऑटो ड्रायव्हर्स हे सर्व लोक रोज अशा जोखीमभरे वातावरणात काम करतात. अशा लोकांसाठी पहिला आणि सर्वात प्रभावी फायदा म्हणजे ॲक्सिडेंट इन्शुरन्स. एकदा अपघातात कामगाराचा मृत्यू झाला किंवा परमनंट डिसेबिलिटी आली तर कुटुंबाला अंदाजे 2 लाख रुपयेपर्यंतचा विमा सहाय्य मिळू शकतं. जर त्या कामगाराला पार्शियल डिसेबिलिटी आली तर उदाहरणार्थ जसं की हात दुखापत झाली, काम करणं खूप कठीण झालं, तर सुमारे 1 लाखपर्यंतचा विमा फायदा त्याला मिळू शकतो. आता अनऑर्गनाइज वर्करसाठी हा फायदा खूप महत्त्वाचा आहे कारण त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती साधारणपणे अनस्टेबल असते. समजा सुरेश नावाचा एक 35 वर्षाचा रिक्षाचालक आहे आणि रोज रस्त्यावरती धोकादायक परिस्थितीत तो काम करतो. तर अचानक त्याचा जर अपघात झाला आणि त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली तर ई श्रम कार्ड असल्यामुळे त्याला पार्शियल डिसेबिलिटी बेनिफिट मिळू शकतोय. त्यामुळे त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळते आणि रिकव्हरी दरम्यान त्याला थोडासा आधारही मिळू शकतो. दुसरा मोठा फायदा म्हणजे पेन्शन बेनिफिट्स. ई श्रमवर नोंदणी केल्यावरती तुम्हाला PMSYM सारख्या पेन्शन स्कीम्समध्ये सामील होण्याची संधी मिळते. यात तुम्ही थोडंसं योगदान देता आणि त्याच्या प्रमाणात सरकारही तुमच्या नावाने योगदान करू शकते. 60 वर्षानंतर तुम्हाला दर महिन्याला मिळू शकणारी पेन्शन. त्याशिवाय काही राज्य सरकारने ई श्रम कार्डला त्यांच्या वेलफेअर स्कीमसोबत जोडलेलं आहे. म्हणजेच मुलांच्या शिष्यवृत्ती, गर्भपणातील आर्थिक मदत किंवा इतर राज्यस्तरीय लाभ ई श्रम असणाऱ्यांना प्रायोरिटी मिळू शकते. ई श्रमचा UAN नंबर असल्यामुळे सरकारकडे तुमची अचूक माहिती उपलब्ध राहते आणि या युनिक नंबरमुळे तुमची ओळख पटकन होते आणि विविध सरकारी स्कीम्स देताना अडचणी कमी होतात. उदाहरणार्थ जर तुम्ही एका शहरामधून दुसऱ्या शहरात गेला किंवा तुमचं राज्यात कामानिमित्त काही स्थलांतर केलं तुम्ही, तर तुमची ओळख कायम राहते. तसंच पोर्टेबिलिटी हा एक महत्त्वाचा फायदा आहे. समजा तुम्ही महाराष्ट्रात काम करत होता आणि अचानक कामानिमित्त तुम्हाला गुजरातला जावं लागलं तरी तुमचा UAN नंबर संपूर्ण भारतभर एकसारखा चालतो आणि त्यामुळे मिळणारी फायदेही तुम्हाला तेवढेच उपलब्ध राहू शकतात. अनऑर्गनाइज्ड वर्कर्स सतत जॉब बदलत राहतात, ठिकाण बदलत राहतात. अशा परिस्थितीत पोर्टेबिलिटी हा खूप मोठा उपयोगी फायदा ठरतोय. आणि एकूणात ई श्रम कार्ड हे फक्त एक कार्ड नाही तर अनऑर्गनाइज सेक्टरमधील कामगारांची ओळख आहे, सुरक्षा आणि भविष्यकालीन आधार आहे आणि ते एक नॅशनल लेवल सेफ्टी नेटवर्क आहे. आता मेन मुद्द्यावर येऊ आपण. ई श्रम रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रक्रिया सांगते. तर ई श्रम कार्ड बनवण्यासाठी 2 पद्धती आहेत, CSC सेंटर आणि ऑनलाईन सेल्फ रजिस्ट्रेशन. ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, ऑफलाईन पद्धतीने जर तुम्हाला करायचं असेल तर जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर्समध्ये भेट द्यायची आहे. तिथे आधार आणि बँक डिटेल्स द्या तुमचे आणि ते तुमचं रजिस्ट्रेशन आणि कार्ड प्रिंट करून तुम्हाला देतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही सेवा पूर्णपणे फ्री आहे. बरोबर ऐकलं तुम्ही, ही सेवा फ्री आहे. जर तुम्हाला स्वतः ऑनलाईन नोंदणी करायची असेल तर प्रक्रिया खूप सोपी आहे. गुगलवर ई श्रम पोर्टल शोधा आणि eShram.government.in उघडा. त्यावर सेल्फ रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे. आधार नंबर टाकून तुमचा OTP येईल तो व्हेरीफाय करायचा आहे. त्यानंतर तुमची पर्सनल डिटेल्स जसे की नाव, जेंडर, ॲड्रेस, तुम्ही कोणते काम करतात इत्यादी हे सगळं भरायचं आहे. तुमचे बँक डिटेल्स भरायचे आणि फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्ही तुमचं ई श्रम कार्ड डाउनलोड करू शकता. यावर दिलेला UAN नंबर हा लाईफ टाईम व्हॅलिड असतो. तर मित्रांनो, ई श्रम कार्ड हा लगेच पैसे देणारी स्कीम नाही तर हा अनऑर्गनाइज वर्करसाठी अधिकृत ओळख देणारा एक नॅशनल लेवल आयडेंटिटी आहे. यामुळे तुम्हाला ॲक्सिडेंट इन्शुरन्स, भविष्यातील पेन्शन, सरकारी योजना प्रायोरिटी आणि ओव्हरऑल आर्थिक सुरक्षा मिळवण्यासाठी
ही चांगली संधी तयार होऊ शकते. तर तुम्ही अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये काम करत असाल तर ई श्रम कार्ड नक्कीच करून घ्या. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बॉसवाला, बी द बॉस.